मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे अकोले जिल्ह्यातील पातूर या ठिकाणी, पातूर तालुका आहे या ठिकाणी आलेलो आहे. तिथं आपले एक शेतकरी की जे मागच्या 3-4 वर्षापासून एस टी वैदिकचा वापर करत आहे. तर त्यांनी इथं बरेचसे पिकं घेतलेली आहेत. त्यांचं कांदा आहे, तिकडे मागे जर पाहिलं तुम्ही तर तिकडे दोडका आहे, ह्याच्या अगोदर शेवंती काढली त्यांनी, बरोबर. असे भरपूर पिकामध्ये त्यांनी दरवर्षी चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत की त्यांनी एस टी वैदिकचा वापर कशा प्रकारे केला आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते कसं वाढवलं. तर चला आपण त्यांच्याकडून सर्व अनुभव जाणून घेऊ. प्रथम त्यांचं नाव आणि पत्ता जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शुभम प्रल्हाद खोकले आणि मी राहणार पातूर, जिल्हा अकोला. आम्ही मागील 4 वर्ष झाले एस टी वैदिकशी जोडलेलो आहे. आणि जमिनीची क्वालिटी आजी जी होती विदर्भात, तसंही दुष्काळ म्हणजे जमीन खराब झालेली आहे, सगळी निघत झालेली आहे, त्याच्यामधून काही उत्पन्न निघत नाही आहे. बरोबर. शेतकरी खरंच संकटात आहे इथं आज. बरोबर. इथं सोयाबीन एकरी फक्त 5 क्विंटल होत आहे, त्याच्यामध्ये त्यांचा खर्च पण निघत नाही आणि लॉसमध्ये आहेत सगळे. बरोबर. पण आमचा अनुभव असा आहे, 1-2 वर्ष आधी आम्ही झेंडू पेरला. 1.5 एकर झेंडू होता, तर जवळपास 1.5 एकरामध्ये 90 क्विंटल झेंडू निघाला. 2 एकरामध्ये 1.5 एकरच होता, 90 क्विंटल निघाला. तर 3,80,000चा झेंडू झाला त्या वर्षी. किती गुंठ्यामध्ये? 1.5 एकरामध्ये. 1.5 एकरामध्ये झाला. काय रेट गेला झेंडू? हायएस्ट भाव 120 रुपये किलो भेटला. त्याच्यानंतर सरासरी काढली तर 65-60च्या ॲव्हरेज मिळाला. ॲव्हरेज भाव म्हणजे झेंडू पासून सुरुवात केली तुम्ही एस टी? झेंडू पासून सुरुवात केली. त्याच्या आधी केलं होतं, पण ते ट्रायल अँड एरियर झालं होते. नंतर झेंडू सक्सेस झाला. त्याच्यानंतर आम्ही लावले टरबूज. टरबूज लावले, टरबूज पण सक्सेस झाले. त्याच्यानंतर टरबूज किती क्षेत्र होतं? टरबूज जवळपास 1.5 एकराच्या आसपास. 1.5-1.2 एकराच्या. किती टन गेलं त्याच्यामध्ये तरी जवळपास 170 क्विंटलच्या आसपास गेलो आपण तरी. आणि किती क्षेत्र होतं आणि किती पैसे झाले त्याचे पैसे कमी झाले त्या वर्षी, कारण की त्या वर्षी मागच्या वर्षी मार्केटमध्ये रेट नव्हते. तर ते आम्ही काही जास्त विकले नाही. क्वालिटी कशी होती? क्वालिटी एकदम बढिया. इथं स्वतः SP सर आले होते अकोल्यातले. ते खाऊन गेले होते. 1-1 क्विंटल माल त्यांनी स्वतः नेला. आणि जे कस्टमर येत होते ते रिपीटेड कस्टमर होते. एकदा खाऊन बघितलं की ते एकदम स्वीटनेस होता. बाकीचे मार्केटमध्ये तुम्ही बघसाल तर डायरेक्ट तुरट लागतात, ते गोड नाहीत लागत. आणि आपले एकदम गर्भ एकदम चांगला होता आपल्याचा, जो गोड राहते एकदम स्वीट होते, एकदम बरोबर गुळासारखे गोड लागत होते. खरबूज पण तसेच होते. तर कस्टमर रिपीटेड येतो. मग ते दुसरं पीक झालं. त्याच्यानंतर तिसरं काय केलं? त्याच्यानंतर लावली शेवंती. शेवंती एक जवळपास 35 गुंठ्यामध्ये मागच्या वर्षी याच जूनमध्ये 25 क्विंटल शेवंती निघाली आणि तिला 100 रुपयाचा रेट लागला. 2.5 लाखाचं पीक झालं, पण फक्त 35 गुंठ्यामध्ये. 35 गुंठ्यामध्ये 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये झाले. मला वाटतं तिथंच तुम्ही सध्या दोडक्या आहेत तिथंच. तिसरा रिपीटेड पीक आहे. तिथंच टरबूज होते, त्याच्यानंतर तिथंच शेवंती झाली आणि हे तिसरं पीक रिपीटेड मल्चिंगवर, त्याच मल्चिंगवर. खर्च नाही, काय नाही, रिहार्वेस्टिंग नाही, काहीच नाही. जसं राम सर सांगतात जमीन हलवू नका, एका ठिकाणी ठेवा, बेसोल डोस यूज होतात. सेम गोष्टीमध्ये आहे. कॉस्ट कटिंग झालेली आहे, खर्च जास्त नाही आहे आणि प्रॉफिट डायरेक्टली वाढलं, कारण की कॉस्ट कटिंग झाल्या सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. राईट. आता आपण कांदा बघतोय, बरोबर. किती दिवसात झाला हा कांदा? कांदा तरी जवळपास 50 दिवसाच्या आसपास झालेला आहे. 50 दिवसाच्या आसपास आहे. 50. आता ह्याची क्वालिटी जर पाहिली आपण, पहिली गोष्ट तर त्याची मुळी बघा. मुळा एकदम चांगल्या, रूट एकदम डेव्हलप होता. त्याच्यामध्ये स्टेम जाळी होते. स्टेम जाळी झाली नंतर कांदा भरणार आहे. बाकीच्यांचे आता शेतामध्ये जासाल तर हे स्टेम जाळीच नाही आहे, त्यांची तिथंच बुरशीनं खराब झालेलं आहे. आणि स्टेम जाळी नसली तर कांदा वाळणारच नाही. या इथं या आजूबाजूला तसेच सगळे झालेले आहे. सेम कंडिशन. पण तुम्ही ST वैदिकचे कांदे जर बघितले तर आपला एक पावसाळी कांदा पण होता याच्या आधी. तो जवळपास त्याच्यामध्ये 70 क्विंटल चांगला कांदा झाला झाला पावसाळीमध्ये. एक 12.5-13च्या रेटनं आपण विकला. पण 13.5 विकला. 13 रुपयानं जागेवरूनच विकला. जागेवरून मार्केटमध्ये नेलेला. आता ह्याची दुसरी गोष्ट बघा. आता माल जो तुमचा आहे, ह्याची जी क्वालिटी आहे, ह्याच्या पहिली तर मुळी चांगली आहे. दुसरी गोष्ट गोलाकार आकार आहे. तुम्ही जर दुबाळगा वगैरे कांदा नेला तर त्याला मार्केट भेटत नाही, बरोबर. आता तिसरी गोष्ट जर याची मान पाहिली सर, तर ही पण एकदम जाड आहे. आणि वर पात जर पाहिली तर पूर्ण क्रंचीनेस आहे ह्याच्यामध्ये बघा. लगेच आवाज येतोय आपल्याला. म्हणजे जेव्हा ही पात उतरन ह्याच्यामध्ये, ही मान उतरन, तर तुम्हाला काय वाटतं किती साईज होईल याची? जवळपास हा कांदा जाईल सर 125 ग्रॅम पर्यंत. 125 ग्रॅम मोजला. आमचा कांदा एक
290 ग्रॅम पर्यंत आम्ही नेलेला आहे. 300 बरं. ग्रॅम आधी मोजला होता पावसाळी कांदा होता. 300 ग्राम पर्यंत 300 काढलाय ग्रॅम तुम्ही. काढलाय मी तुम्हाला सांगतो आणखी आणि- याची साईज होईल, खूप वाढणार आहे. आणखीन 150 तरी 125 ग्रॅम ऍव्हरेज पकडून आणखीन घ्या. वाढेल. 125 ग्रॅमच्या आसपास ऍव्हरेज सगळा कांदा निघणार आहे. निघणार. त्याच्या कमी येणार नाही. बरोबर. आता एकंदरीत तुम्ही सगळ्या पिकाला वापरताय, बरोबर. तर तुमच्या भागामध्ये शेतकऱ्याला आणखीन माहिती नाहीये हे कसं वापरायचं काय आहे. एकंदरीत तुमच्या एवढ्या क्षेत्राला वापरताय तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांनी आवर्जून वापरलं पाहिजे. इथं तर मेन म्हणजे सगळ्या हे जर यूज केलं तर शेती प्रॉफिटेबल राहणार आहे बरं. आणि काहीतरी एक पीक निघणार आहे. हे तर शेतकऱ्याला माहिती व्हायला पाहिजे. थोडं थोडं माहिती होईल इथं. बरं माहिती नाही, शेतकरी आता थोडं थोडं जुळत चाललेले आहेत. बरं. तुम्ही कशाला वापरलं? आम्ही का कांद्याला वापरलं होतं मागच्या वर्षी. बरं, काय तुम्हाला रिझल्ट जाणवला? हो झालं. काय फरक पडला? कांद्याची साईज मोठी झाली, बरं कांदा चांगला झाला. बरं. किती क्षेत्र होतं आणि किती कांदा निघाला तुम्हाला? मागच्या वर्षी आम्ही 20 गुंठे 20 गुंठ्यात 20 गुंठे 80 होता. 100 क्विंटल कांदा 100 क्विंटल 20 गुंठ्यामध्ये. आणि कसा खायला कसा होता कांदा? चांगला होता. काही फरक जाणवतोय का फक्त आम्ही आलो म्हणून सांगतो? नाही फरक जाणवतो. कांदा जास्त खायला एवढा स्वीट लागतो. बाकीचे मार्केट मधले कांदे बघसाल तर तिखट लागतात, डोळ्यातून आसू येतात. बरोबर. हा कांदा तुम्हाला खावा वाटेल, एकदम स्वीट लागतो खायला. बरोबर. तर हे कस्टमरचे रिव्ह्यू आहेत. मी ज्यांना दिले खायला म्हणजे ते ग्राहकांची. ग्राहक माझे स्वतः मित्र आहेत IT मध्ये. हो. मी त्यांना सगळ्याला कांदा खायला दिला तर यांना मार्केटमध्ये असा कांदा पैसे देऊन पण भेटत नाही. बरं. तुमचं शिक्षण नाही सांगितलं आम्हाला. हा, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आता सध्या डेटा अनालिस्ट मधून काम करत आहे WNS ग्लोबल सर्व्हिसेस मध्ये. बरं. म्हणजे तुम्ही एवढं हाय एज्युकेटेड असून शेती करता, म्हणजे आता तिकडे प्लॉट बांधत होते तुम्ही, बरोबर. म्हणजे शेतीची नाद तुटलेली नाही. नाही अशी. बरोबर. मावशी तुम्हाला काय आवडतंय? बोला. हे कांदा आहे त्यांचा. आता तुम्ही शेवंतीला होता तिथे फुलं तोडायला, हो. कशी होती क्वालिटी, कशी होती फुलाची आणि कसं होतं पूर्ण झाड वगैरे? छान होती फुलाची. बर. हो. आणि कसा होता माल? माल सुपर होता, एकदम वजनदार वजनदार माल होता. बरं. चांगलं फुल होतं. ताजं आणि होतं. जास्त फवारण्या करायचे हे का काही एवढं लक्ष देत नव्हते? हो फवारण्या करायच्या ना. फक्त एसटी वैदिकच्याच. हो. बर. आता एकंदरीत आपण बघतोय तुम्ही कोणते जरी पीक काढले त्याच्यामध्ये तुम्ही लाखाच्या खाली बोलतच नाहीये. नाही. त्याचं काय रिझन आहे? याचं रिझन फक्त SCD वैदिक आहे. जर SCD वैदिक नसली तर सॉइल आपली मजबूत कधीच नाही होणार. बरोबर. सॉइल मध्ये सगळं आहे पण ते एक्स्ट्रॅक्ट करता येत नाही, जसं राम बरोबर. सर म्हणतात. बरोबर. एक्स्ट्रॅक्ट अगदी करायसाठी SCD वैदिक आपल्याला लागणारच आहे. बरोबर. तुमच्या जमिनीत खत जरी असले तर ते अपटेक होत नाही. राईट, अपटेक होत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जमिनीत काहीच खराबी नाही आहे, फक्त ते अपटेक ते बरोबर आहे. सर तर सांगतायत की राम सर काय सांगता आपल्याला की तुमची मातीच काय आहे, खनिज आहे, मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे. 45% बरोबर. पण तरी ते मिळत नाहीत. नाही. कारण की 5% जो ऑर्गॅनिक मॅटर पाहिजे, ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे, तो नाहीच आहे आपल्या नाही, जमिनीमध्ये. खलास झालेला आहे. आतापर्यंत आपण सगळा तो काढलेला आहे आणि जमिनीतला कस आपल्या गेलेला आहे सगळं. बरोबर. सॉइल जशी आपण म्हणतो आपण मोबाईल मध्ये रिचार्ज टाकतो तर सॉइलचं पण रिचार्ज करावं लागेल. बरोबर. ते बरोबर. शेतकऱ्याला समजणं इम्पॉर्टंट आहे आजच्या काळात. बरोबर. इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि सॉइलचं रिचार्ज मध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच आहे आज. खूप एक नंबर बेस्ट आहे सध्या. कारण की तीच ऑर्गॅनिक कार्बनवर काम करते, बरोबर. सेंद्रिय कर्बावर काम करते. मेन ज्या गोष्टीवर काम करायला पाहिजे शेतीमध्ये, जेणे की शेतीची इम्प्रूव्हमेंट होईल, त्या गोष्टीवर SCD वैदिक काम करते. बरोबर. Original आहे. शेतकऱ्यासाठी चांगलं काम करते. हेतू चांगला आहे SCD वैदिकचा एकंदरीत सगळा. एकंदरीत. तुम्हाला कसं काय माहिती पडलं हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी? माझ्या पप्पांनी YouTube वरून शोधून काढलं ते सगळ्या गोष्टी. त्यांना एक 20 वर्ष झाली शेती करत आहेत. बर. पण आखरी ते थकले होते शेती करू केमिकल वरती फेल झाले होते. बरोबर. मग त्याच्यानंतर 2019 मध्ये त्यांना माहिती झालं YouTube वरती आणि त्यांनी यूज करून बघितला. बर. तर सुरुवातीला काही रिझल्ट आले नाही, कारण की शेती स्टार्टिंगलाच ते देत नाही, कारण की बरोबर. तेवढी ती तुमची डॅमेज झाली होती. माती तेवढी नापीक झाली ना. डॅमेज झाली होती, तिला रिकव्हर करायला 1-2 वर्ष लागले. पण 1-2 वर्षामध्ये असे खास रिझल्ट आले की पुन्हा शेती करू शकतो असा विश्वास निर्माण झाला त्याच्या अंगावर. आणि तिथून मग परत शेती चालू झाली, नाही तर शेती स्टॉप झाली होती पूर्ण. पहिले 2 वर्ष तुम्हाला रिझल्ट आले नाही, तुम्ही सोडून का बरं नाही दिला? आता आमच्याकडे शेतकरी बघतोय पहिले महिनाभरच वापरले की लगेच सांगते की काहीच नाही झालं, रिझल्टच नाही आला. तुम्ही 2 वर्ष कसं काय हे सोडलं नाही? विश्वास तर ठेवा लागेल, कारण की तुम्हाला जर 20% इम्प्रुव्हमेंट देत असेल, एकाच दिवसात 100% इम्प्रुव्हमेंट कधी होणार नाही. आणि 20% ही इम्प्रुव्हमेंट एका वर्षात कमी नाही आहे.
असं लक्ष ठेवलं पाहिजे. जर 20% जर म्हटलं तर हे आपलं म्हणजे ॲज काय म्हणतो आपण त्याला हो कंपाऊंडिंग इंटरेस्ट सारखं आहे. रामसर जसं म्हणतात आज 20% झालं तर पुढच्या वर्षी 40 होईल, 40 चे 80 होतील. हो. तर असं हे वाढत जाणार आहे. एक बरोबर. वर्ष थोडं थोडं कमी होणार आहे. कंपाऊंडिंग इंटरेस्ट आहे. बरोबर, त्याच्यावरती काम करून विश्वास ठेवून काम केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. हा, right. तुम्ही इथं कामकाज बघताय सगळं, हा तुम्हाला यांनी शेतीमध्ये बदल केला तेव्हापासून काय वाटते? भरपूर सर्वच पिकं आवडतात. काय बदल काय झाला शेतामध्ये यांच्या? बदल म्हणजे उत्पन्न वाढलं. उत्पन्न वाढलं आणि मातीमध्ये काय सुधारणा झाली का? हा भरपूर झाली, नरम पण आला ना. नरम आला. हा. काय गांडूळ पहिले वगैरे कडक दिसतं? होतं. पहिलं कडक होती सगळी जमीन सर्व जमीन कडक होती पहिले, आणि आता आता नरम पण आला. पूर्ण नरम झाली जमीन. म्हणजे एवढे सगळे तुम्हाला हे चित्र दिसायला लागले शेतामध्ये, उत्पन्न दिसायला लागलं ना. उत्पन्न दिसायला लागलं. हम्म. पहिल्यांदा पूर्ण मायनस होते तुम्ही, पूर्ण म्हणजे सोयाबीन आम्ही तुरच फिरत होतो. फक्त सोयाबीन तूर, आलतो मायनस वर आम्ही डबल चालू झालो. परत चालू झालं. हा आता कोणकोणते पिकं करता तुम्ही? आता दोडके, शेवंती, झेंडू, बर, हा, कांदा वगैरे कांदा सगळं वगैरे. भाजीपाला सर्व- चालूच सर्व राहते फुलं आता. फुलं भाजी आता सगळं शेती आनंदाने करताय तुम्ही. सर्व- सर्व. मी बघतोय की सर जाऊन तुम्ही एकदम आनंदाने काम करताय एवढ्या उन्हामध्ये पण. बरोबर. नाही तर बाकीचे झोपले घरी. हा? दहा वाजले चालले. नांगरून टाकली, सांग ना त्यांना साहेब. हा? दुसऱ्या शेवंती- दुसऱ्या शेवंत्या खराब झाल्या. काय हे जे केलं शेवंती म्हणत ते येते म्हणून, हो. काही जण म्हणत ते शेवंती येत नाही साहेब यातली. बर बर मी आता शेवंती येते, आम्ही हो. फवारे आणतो तिले शेवंतीले या. बरोबर. धीरे धीरे धीरे. हो. तर 1000 ते 1500 कळी होती त्याला. पहिले बरं. 500 लागली होती कळी. काय बोलता? हा, मग 1500 कळी झाली त्याला पूर्ण. 1,500? हा. अरे वा. असं पूर्ण मोठं झाड होतं असं. पूर्ण डेरा धरला होता पुरा त्यांनी. टेरा. 2 माणसं बसतं असं झाड होतं ते. 2 माणसं बसतील हा, एवढं? असं झाड होतं. एवढं एवढं झाड होतं मोठं. म्हणजे 4 दिवस लागले होते 1 तास घ्यायला. 1 तास घ्यायला 4 दिवस. 4 दिवस? काय ऐकतं सर मी? हे एवढं आहेत साहेब आमच्या त्यांनीच सर्व तोडलं. आहे. आम्हीच तोडलं ना. सर त्यांनीच तोडलं ना. 1 तास एका बैला 4 दिवस लागायचे. तुम्ही या ना इकडून या ना तुम्ही. 20 वर्ष 30 वर्ष मला झाले साहेब ते काम करायला. इथं 30 हा. वर्षापासून काम करतोय तुम्ही. 16-15 वर्षापासून आम्ही इथे कामाला आहे. म्हणजे तुम्हाला आता 1 थोडं- तास फुलं तोडायला 4 दिवस लागले. एवढं सेटिंग झालं होतं, एवढे फुलं होते. एवढे फुलं होते. लय फास्ट केलं. बर, तुम्हाला म्हणजे नवल नाही वाटत का हे कसं काय शक्य, असं तुम्हाला प्रश्न नाही पडत का? आम्ही पहिल्यांदाच पाहिलं होतं. हा, शेती मी तर करावं लागेल ना पहिल्यांदाच साहेब. पाहिलं होतं. तुम्ही पहिल्यांदा पाहिलं होतं? सगळं पहिल्यांदाच बघा, दोडके पहिल्यांदा बघा. कारण की आजूबाजूची जी फुलाची शेती होती यावर्षी हे सगळी पाण्याने खलास झाली. एकाची फुलं नव्हती. बरोबर. कोणाला काही कोणत्या झेंडू नाही झाला, कोणाला काहीच शेवंती नाही, वगैरेची गोष्ट आहे. मग फुलं नाही झाले, काहीच नाही. आणि त्याच्यामध्ये आपली शेती जी होती हे एक मिरॅकल सारख्या गोष्टी होत्या. जादू काहीतरी झालेली आहे शेतात. बरोबर बरोबर. कारण की 1000-1500 कळ्या लागणं सोपं नाही. जवळपास झाड झालं होतं 4.5 ते 5 फुटाचं. आता लसूण पण बघतोय सर आपण यांचा. तर पूर्ण लसणाची पात जर पाहिली आपण, ते बघा ह्याची क्वालिटी कशी आहे. आणि खाली बघा हे, लसूण उकडलं. हा लसूण घे ना. हे बघा. म्हणजे एकंदरीत आता ह्याची मान बघा लसणाची, ती पण किती मजबूत आहे. आणि पात बघा हे. तणाच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? तण कमी होते शेतामध्ये. बर एक्स्ट्रा वेट जे आहे ते खरंच कमी होतं. बर, म्हणजे तण वाढत नाही जास्त. तण नाही वाढत. तुमच्या भागामध्ये विदर्भामध्ये तुम्ही जर म्हणले की 2 एकर मधून वर्षाकाठी मी 10-12 लाख रुपये उत्पन्न घेतो, असतात सगळे. नाही. इथं जवळपास 10 एकर वाल्याला यावर्षी फक्त 2 लाख उत्पन्न झालेलं आहे. 2.5-3 लाखाचं उत्पन्न झालं. त्याच्यामध्ये त्याला 1.5 लाख रुपये खर्च आहे आणि त्याला फक्त 10 एकरात 1.5 लाख उरले. लागलं वास्तविक पाहता जर तुम्ही रेशो बघितला तर 1 एकरावाला प्रॉफिटमध्ये आहे, 10 एकरावाला लॉसमध्ये आहे. आणि एवढं जर उत्पन्न कोणाला सांगितलं तर ते म्हणतं जोकमध्ये घेतात. ते ऐकत पण नाहीत. पण आम्ही आता सांगतो तर कोणी तुम्ही एकटे ऐकत खोटं बोलाल. आता ह्या ताईत मागे बसलेल्या मावशी बरोबर. खोटं बोलताल हे का? खोटं नाही हे बोलत. बरोबर सांगताय का? सगळ्याला लागतं. बरोबर सांगताय का? कारण की आमच्या शेतात म्हणजे भेंडी बरबटी दिसते ना तुम्ही. एका महिन्यानंतर आमची भेंडी बरबटीची चव एकदम वेगळीच येते. वेगळी चव येते. दरवर्षी बरबटी- आम्ही मार्केटमध्ये विकतो ना. आमची भेंडी आली म्हणजे मार्केटमध्ये हो. की सर्व गिरायक हे येतील की ते दुसऱ्याने घेतील, पहिले आमचे घेतील. पहिल्यांदा तुमची भेंडी घ्या. भेंड्या घेतली. आणि आम्ही म्हणजे 100 आजूबाजूला रुपये विकतो भेंडी ना, साहेब. कोणी पण भेंडी नेली तर कोणी म्हणे की डबल द्या आम्हाला. म्हणजे रिपीट युजर वाढते तुमचे. का बरं वाढते ते? कारण की भेंडीला चव एकदम चव, वेगळीच खत येते. घेते. आणि जैविक खत ना. आम्ही म्हणजे जास्त काळवाला. हेच टाकतो ना. पूर्ण काळं खत आहे. म्हणजे तुमच्याकडे रिपीट युजर म्हणजे ग्राहक वाढायला लागले तुमचे. तुमच्या अन्नामध्ये काहीतरी विशिष्ट चव आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे यायला लागले ते. नाही तर विनाकारण कसं काय? नाही. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे सर.
इथं जी शेती होते हे दुकानदार फक्त जे म्हणजे आपले कृषी सहाय्यक केंद्रावाले आहेत हो हे फक्त यांना युरिया DAP बरोबर. बाकीचे सगळे जे प्रोडक्ट देतात हे फक्त केमिकल विकत आहेत. जमिनीवरती कोणी कामच कामच नाही नाही करत. करत. बस मातीवर त्यांना कोणी करत फक्त बस माझं 25,000 आहे पेमेंट फक्त. झालं, तुझं आम्ही 25,000 पीक एखाद्याला झालं, मला विकत 25,000 आणून दे. आणून दे. एवढाच इथं बिझनेस झालेला आहे. आणि ओरिजिनली शेतीला तुम्हाला माहित आहे एकदा जर एसिडी वैदिक जर तुम्ही 2 वर्ष युजफुल म्हणजे चांगल्या पद्धतीने वापरलं तर तुम्हाला 2 वर्ष नंतर टाकायचंही काम नाही पडत. बरोबर. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्कम पाहिजे असेल तर रिपीट करत चला. रिपीट करत चालायचं. Right. तुमची माती सुधारणं गरजेचं आहे. राईट 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 राम सर काय म्हणताय की तुम्ही तुमच्या मातीचा सेंद्रिय कर्ब 3% नेऊन घाला. बरोबर. बरोबर. तुम्हाला काय करायची गरज काही नाही. कामच नाही. तुम्हाला डायरेक्ट पेरा आणि तुम्ही हार्वेस्टिंगला जाता तर आपण बरोबर. दुसरं कामच नाही तुम्हाला. कामच नाही, ना कामच. खुरपणी करायची ना फवारणी करायची. काहीच नाही काहीच करायला. म्हणजे पहिल्यासारखी पूर्वी जी शेती होती डायरेक्ट शेतकरी काय करायचा पेरून द्यायचा डायरेक्ट हार्वेस्टिंगला यायचा. बरोबर. तशी शेती होऊ शकते पण कधी जेव्हा तुमची माती सुपीक होईल तेव्हा. बरोबर. आपल्या पूर्वजांनी शेती केली पण विदाऊट केमिकलची केली. बरोबर. तेही जगले, त्यांनी खाल्लं आणि आपल्यापेक्षा शिल्लक जगले. मी तर आणि म्हणतो चांगलं खाल्लं. चांगलं खाल्लं. आता तुम्ही एवढे भयंकर केमिकल आले, तंत्रज्ञान आलं नवीन, पण तर आज कसं आहे नाही आज तुमच्या अन्नामध्ये काही ताकद आहे का? काहीच नाही. नाही काहीच नाही. आज तुम्ही कितीही पैसे कमावले पण चांगलं खाल्लं नाही, चांगलं शरीर नाही राहणार तर तो पैसा तुमच्या काहीच कामाचा नाही. तुम्ही कोणाची किडनी विकत नाही घेऊ शकत ना कुठं काही विकत घेऊ बरोबर शकत. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य आहे. आरोग्य सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. शेतीतून पैसा आल्यापेक्षाही आपल्याला खायला भेटणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आरोग्य चांगलं राहतं. बरोबर आहे. कांदा वगैरे टेस्ट करता तुम्ही किंवा दोडका टेस्ट करता, काय फरक पडतो यांचा दोडका आणि बाहेरचा दोडका केमिकलचा? काय फरक आहे? तर यांच्या कांद्यात चव चांगली आहे, गोड आहे. गोड आहे कांदा. बरं. आणि दोडका दुसऱ्याचा कांदा तिखट आहे. तिखट लागतो कांदा आणि यांचा गोड लागतो. मग तुम्ही तर बाहेरून घेतच नसाल कांदा? नाही. बरं. म्हणजे तुम्ही यांच्या इथं आनंदाने कामाला येत असाल. म्हणजे मावशीनं जो सांगितलं मागे ताईनं अनुभव त्यांचा की 1 फुलं तोडायला 4 दिवस लागायचे. 4 दिवस. खूप मोठी गोष्ट आहे. की लोकांना विश्वास बसणार नाही कारण की त्यांच्या फुलाला फुल नाही येत झाडाला. आणि तुम्ही 1 जर तुम्ही 4 दिवस तोडताय म्हणजे किती फुलं होते असे? यावर्षी सर 20 शेतकरी एका इकडे होते ना आपला एका शेतकऱ्याचा माल एका इकडे होता. 20 शेतकरी एकीकडे आणि एकीकडे तुम्ही. आम्ही 1.5 क्विंटल 2 क्विंटल मी आपल्या हुंडा कोणाचीच नाही. नाही कोणाची नाही. एवढी चांगली शेवंती शेवंती कोणाकोणाचं हे टाकल्या, नांगरून नांगरून टाकल्या. हो. आणि इकडे फुलं तोडता येणार हो. त्यांना एवढे फुलं. म्हणजे एकंदरीत आज शेतकऱ्यांनी जो काही आता विदर्भ मागे पडलेला आहे आपला की शेतकरी आत्महत्या वगैरे करतायत किंवा उत्पन्न निघत नाहीये, माती खराब झालीये, खर्च वाढलाय, असे भरपूर प्रश्न शेतकऱ्याच्या मनात आहेत आपल्या. बरोबर. परंतु तुम्ही जो बदल केला त्यांनी जर बदल केला तर त्यांची शेती सुफलाम होईल. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल त्यांना शेवटी? सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत पण प्रॉब्लेमवर जर फोकस केला तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. बरोबर. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या मागे लागला तर एक दिवस तुम्हाला निश्चित तुम्हाला सक्सेस मिळणार आणि त्याच्यातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि बरोबर तुम्ही आहे. सुखी जिंदगी जगसाल. बरोबर. जर त्याच्यामध्ये गुंतून राहिले तर अजून गुंतले जातात. गुंतले जाल. हा म्हणजे समज तुम्हाला प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही प्रॉब्लेमवर लक्ष नका देऊ, तुम्ही सोल्युशन कामावर लक्ष द्या, सोल्युशन बरोबर. काढा. आज शेतकऱ्याचं लक्ष कुठे आहे? जर एखादी Problem समस्या वर आहे तर ते कुठं प्रॉब्लेम पूर्ण प्रॉब्लेमवर आहे. प्रॉब्लेम होते. बरोबर. समज रोग आला एखादा ते कशावर करते? रोगावरच काम रोगावर करते. काम करते. पण तो रोग कशामुळे आला याचं सोल्युशन काय ते बघते का ते? ते त्याच्या मुळापर्यंत चालले नाही. जर त्या मुळापर्यंत तुम्ही गेले हो. तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप डेव्हलप होऊन जातील आणि बरोबर. त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतील. व्यवस्थित होते. मुळावर काम केलं पाहिजे कोणत्याही प्रॉब्लेमचं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा माइंडसेट आणणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे. म्हणजे मग माइंडसेट थकून काही उपयोग नाही आहे. बदलणं गरजेचं आहे. खूप बदलणं गरजेचं आहे. तुमचं हे जे इथलं काम आहे ते हे बघून मला वाटतं आजूबाजूचे शेतकरी आणखीन वापरतील हे वापरतो. आणि त्यांच्या घरी पण सुख समृद्धी येईल किंवा त्यांचं उत्पन्न वाढेल. बरोबर. म्हणजे त्यांची जर माती सुधारली, त्यांना चांगलं अन्न खायला भेटलं, त्यांना जर 4 पैसे मिळाले तर ते पण त्यांची शेती आनंदाने करली. बरोबर. म्हणजे एकंदरीत हे सर्व आहे अशा प्रकारे. खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि शेतकरी थोडा वळत आहे. एकट्यात हा बदल घडणार नाही. कारण बरोबर. की एक जवळपास 30 ते 40 वर्ष झाले शेतकऱ्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणजे बरोबर. ते ह्या गोष्टी बघत आहेत. बघत कधी आहे. बाहेर जाऊन बघत नाही पण ह्या छोट्या गोष्टी एक्सपिरियन्स कोणी सांगून बोलत नाही. म्हणजे सांगून कोणी ऐकत नसते पण आता हे डोळ्यांनी पाहते त्याचा खूप फरक पडतो. बरोबर. कारण की यांचं पीक उभं आहे, यांनी पैसे कमावलं तर शेतकऱ्याला पण समजते नाही खोट्या गोष्टी नाहीत, खऱ्या गोष्टी. खऱ्या गोष्टी हा आणि हे विश्वास दाखवायला आहे ना निर्माण तुमच्याकडे. हा, विश्वास आज निर्माण कांदा होतो. दाखवायला, तुमची माती सुपीक झालेली दाखवायला फक्त तुमच्याकडे. बोलायसाठी नाही, इथं करून दाखवलेलं आणि आपलं रेडी आहे इथं तर बरोबर. कोणी पण विश्वास ठेवायला रेडी आहे. बरोबर. म्हणजे कोणाला जर अनुभव घ्यायचा असेल
तुम्ही डायरेक्ट येऊन बघू शकता. बघू शकता, डोळ्यापूर्वी उभा आहे, काही खोटं त्याच्यामध्ये काही नाही आहे. बरोबर आहे. आता मागं तिकडे बघतोय आपण दोडक्याचा प्लॉट Ready आहे शेवंती आपला तिथंच plot. होती. शेवंती. आता इथं लसूण आहे, कांदा आहे. कांदा आहे, उभा आहे सगळं. बरोबर. जर काही शेतकऱ्याला जर काही बघायचं असेल तर ह्यांचं भरपूर क्षेत्र येतं आणि कोणतं ना कोणतं पीक राहतं त्यांच्याकडे. तुम्ही कोणत्या सीझनला या, तुम्हाला त्यांच्याकडे प्लॉट बघायला भेटेल. तर खूप चांगला अनुभव आहे तुमचा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद.